तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की केव्हा ना केव्हा तुम्हाला वयानुसार म्हणा किंवा डायबिटीजमुळे म्हणा किंवा ब्लड प्रेशरमुळे म्हणा तुम्हाला संकटात दिसून येते. केव्हा केव्हा तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये परफॉर्मन्स करता तेव्हा तुम्हाला केव्हा ना केव्हा असं वाटतं की नरमपणा येऊन जातो. तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक्झामिनेशन जर करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या इंद्रियाची एक छोटीशी म्हणजे फिंगर टेस्ट करायला पाहिजे. जस्ट तुम्ही असं प्रेस करा आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जर तुमचं इंद्रिय खूप सॉफ्ट वाटत असेल तर नक्कीच समजून जायचं की आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे. आता इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कसा वाढवायचा, तर सिंपल घरच्या घरी तुम्हाला काय करायचं आहे, कोणतेही तुमच्याकडे ऑइल असेल, माझ्या क्लिनिकला आले तर मी अल्पाजीन ऑइल देतो. जर तुमच्या घरामध्ये कोणतंही ऑइल असेल, सरसोचं ऑइल असेल किंवा तिळाचं ऑइल असेल तर त्याची 10 मिनटं सकाळी 10 मिनटं संध्याकाळी मसाज करा आणि विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ की पूर्वी किती सॉफ्टनेस होता आणि आता किती हार्डनेस आला हे पण तुम्हाला कळून चुकतं. कारण की सॉफ्टनेस आला म्हणजे ग्रेड 1 ग्रेड 2 ईडीचं प्रॉब्लेम तुम्हाला केव्हाही येऊ शकतो. आणि जर या घरच्या घरी फक्त मसाजने तुम्हाला ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जे काही इरेक्टाईल डिस्फंक्शन असतात ते तुम्ही घरच्या घरी टाळू शकता. दुसरी गोष्ट की जर तुमच्या इंद्रियामध्ये खूप सॉफ्टनेस आला असेल तर दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला जर बी पी असेल किंवा डायबिटीज असेल तर त्याच्यावर कंट्रोल करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. कारण की याच्यामुळे पण इकडच्या ज्या नसा असतात त्या थोड्या चिपकून जातात किंवा त्याच्यामध्ये प्लाग निर्माण होतात आणि जितका रक्तपुरवठा आपल्या इंद्रियाकडे व्हायला पाहिजे किंवा स्पॉन्जी टिश्यूकडे व्हायला पाहिजे तितका होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सॉफ्टनेस तुम्हाला दिसून येतो. तर त्याचंही तुम्हाला डायबिटिकवर, तुमच्या वजनावर, तुमच्या आहारावर, तुमच्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.